बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अनेक गावात अचानक केस गळतीचे रुग्ण सापडलेत आणि त्यानंतर सरळ ICMRच्या पथकालाच या ठिकाणी पाचारण करण्यात आलंय। खरं तर गेल्या 20 दिवसापासून या केस गळतीचं अद्यापही निदान झालेलं नाही, परंतु ICMRची टीम या ठिकाणी 3 दिवसापासून या ठिकाणी सर्च घेत आहेत, अनेक रुग्णांचे नमुने घेत आहेत, रुग्णांची विचारपूस करत आहेत आणि आज या ICMRच्या टीमचा आज शेवटचा दिवस आहे। आज हे टीम सॅम्पल्स घेऊन विविध ठिकाणी विविध प्रयोगशाळेत त्याचं निदान करण्यासाठी घेऊन जाणार आहे। आपल्यासोबत ICMR टीमचे प्रमुख जे आहेत डॉक्टर मनोज मुरेकर सर, जे की ICMR चेन्नईचे आहेत, ते आहेत। सर, काय म्हणाल, गेल्या 3 दिवसापासून आपण या परिसरात आहात, काय प्राथमिक माहिती मिळाली आपल्याला? मागच्या 3 दिवसात आम्ही 3 विलेजेसला व्हिजिट केली। आमच्या टीमनी बरेचसे केसेसला अभ्यास केला, त्यांचे रक्ताचे नमुने, युरिनचे नमुने घेतले, तसंच केसाचे सॅम्पल घेतले, नखाचे सॅम्पल घेतले। तिवारी सरांच्या टीमनी एन्व्हायरमेंटच्या सॅम्पल घेतले, जसे पाण्याचे सॅम्पल, सॉईलचे सॅम्पल घेतले, काही धान्याचे सॅम्पल घेतले। काल आम्ही 3 पेशंटच्या बायोप्सीसुद्धा घेतल्या आहे आणि आता ह्या सगळ्या सॅम्पल्सवर विविध लॅबमध्ये त्याची टेस्टिंग होईल। एम्समध्ये टेस्टिंग होईल, भोपाळमध्ये टेस्टिंग होईल आणि त्या टेस्टिंगमधून आम्ही पाहू की त्यात या सॅम्पल्समध्ये काही ॲबनॉर्मल आहे का, जसे हेवी मेटल्स आहे का, किंवा काही टॉक्सिन आहे का, किंवा काही फंगल इन्फेक्शनचा एव्हिडन्स आहे का, त्याचा अभ्यास करू आणि त्याच्या अभ्यासावरून आम्ही काही निष्कर्ष काढू शकू की या केस गळतीचं कारण काय आहे। सर, गेल्या 3 दिवसापासून आपण या परिसरात अनेक रुग्ण आपण बघितलेत, नेमकं क्लिनिकली काय वाटतंय, प्राथमिकदृष्ट्या तुम्हाला काय वाटतंय की केस गळतीचं कारण काय असू शकतं? मला वाटतं क्लिनिकली डॉक्टर शीला सांगू शकेल एक्झॅक्टली प्रेझेंटेशन काय आहे तर नक्कीच आपल्यासोबत डॉक्टर शीला आहेत, ज्या की पुणे ICMRच्या आहेत। मॅडम, काय सांगाल, क्लिनिकली तुम्हाला काय वाटलं, गेल्या 3 दिवसापासून तुम्ही अभ्यास करत आहात? आम्ही ॲक्च्युली हे लक्षात आलं आहे की जेवढे केसेस रिपोर्ट झालेत ह्यातले जास्त प्रमाणात एकसारखे आहेत। काही प्रमाणात केसेसमध्ये आपण डेफिनेटिव्हली सांगू शकतो की हे बहुतेक म्हणजे आउटब्रेक किंवा असं नवीन काही नाही आहे, किंवा कारण काय आहे हे व्यवस्थित सांगता येईल। पण आम्ही एवढं करू शकलो आहे की एक ठराविक पॅटर्न ऑफ हेअर लॉस डॅमेज झालेलं ते पाहिलं आहे। पण आता ते कशामुळे डॅमेज झालं आहे हे सर म्हणाले तसं आपल्याला तपासून बघावं लागेल। ते इन्फेक्शन आहे फंगल वेगळ्या प्रकारचा, कारण प्रचंड क्लासिक फंगल इन्फेक्शन्स काही ठिकाणीच दिसलेत, किंवा दुसरं काही असू शकेल का, आपल्याला शोध घ्यावा लागेल। आणि त्यासाठी आमची अख्खी टीम कंपोजिंग ऑफ व्हेरियस एक्सपर्ट्स इन डिफरंट फील्ड्स, त्यांनी अनेक प्रकारचे सॅम्पल्स घेतले। हे सगळ्याला थोडं टाईम घेऊन तपासणी करून सगळ्याचे रिपोर्ट्स आल्यानंतर एक रिपोर्ट तयार होईल। नाही, जे पेशंट तुम्ही बघितलेत खरं तर हे वेगवेगळे होते का जवळपास सारखेच होते सगळे? तेच मी म्हणते, त्यातले जास्तीत जास्त प्रमाणात एकसारखे होते, पण काही पेशंट्स वेगळे होते, जे मे बी इन्सिडेंटल फाइंडिंग्स होते। पण एकसारखे केसेस मिळालेत आम्हाला। एक गट फॉर्म झालेला आहे, आम्ही त्यांचा अजून अभ्यास करतोय। तर नक्कीच आपल्यासोबत ICMR भोपाळचे डॉक्टर राजनारायण तिवारी सर आहेत। सर, काय म्हणाल, तुम्ही गेल्या 3 दिवसापासून या परिसरात अभ्यास करत आहात, केस गळतीचं काही कारण सापडू शकलंय? नाही, आता तो आम्ही नक्की काही नाही सांगू शकत की काय कारण आहे, पण जसं म्हटलं सरांनी पण म्हटलं आणि मॅडमनी पण म्हटलं की आम्ही सगळं सॅम्पल घेतलेलं आहे। जवळपास आम्ही 50 जितके केस पाहिले इथे 3 गावमध्ये, आणि बरेच केसमध्ये सिमिलॅरिटी आहे, पण ते वेगळे डिफरंट केसेस पण आहेत। आणि जेव्हा आम्ही जे सॅम्पल घेतलेले आहे, ब्लडचे आहे, अन्नचे आहे, त्याचे ॲनालिसिस करू तेव्हा आम्हाला समजेल की काही टॉक्सिक सबस्टन्स आहे का। काही केसमध्ये आम्हाला असं दिसतो की फंगल इन्फेक्शन होऊ शकतो, पण बरेच केसमध्ये असा टिपिकल फाइंडिंग नाही आहे। मग त्याच्यासाठी आम्ही टॉक्सिकोलॉजिकल अँगलनी पण पाहत आहोत आणि ॲनालिसिस केल्यानंतरच समजेल आम्हाला। साधारणतः किती दिवस? साधारणतः 1 महिना लागते हे पूर्ण सॅम्पल, कारण की जवळपास अन्न, ब्लड, वॉटर, सॉईल हे सगळं सॅम्पल गोठा केलं तर तुम्ही
250 सॅम्पल घेतलेले आम्ही. तर ते तेवढे सॅम्पल ॲनालिसिस करायला तो 1 महिना जवळपास वेळ लागेल. तर नक्कीच आपल्यासोबत मुरेकर सर पण आहेत. सर, नक्की कसले कसले सॅम्पल तुम्ही कलेक्ट केलेत आणि साधारणतः कुठल्या कुठल्या लॅबमध्ये कशा टेस्टिंग होती? मी तसं सांगितलं की पेशंट्समधून पेशंटपासून आम्ही हेअर सॅम्पल घेतले, नेल सॅम्पल घेतले, नखाचे सॅम्पल घेतले, ब्लड सॅम्पल घेतलं, युरिन सॅम्पल घेतले आणि 3 पेशंटमधून आम्ही बायोप्सी घेतली आहे. तर हे सगळे सॅम्पल्स एम्स दिल्लीला घेऊन गेले आहे काल डॉक्टर गुप्ता. तिथे एकतर ते फंगससाठी पुन्हा इन्व्हेस्टिगेशन करतील, कारण की शीला मॅडमनी तसं सांगितलं की काही दुसऱ्या प्रकारची फंगस आहे का त्याचाही शोध घ्यावा लागेल. केवायसी टेस्ट जी कन्व्हेन्शनली आपण करतो ती निगेटिव्ह आली आहे अकोल्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये, पण अजून त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन दिल्लीच्या लॅबमध्ये होईल. तसंच दिल्लीला बायोप्सीची हिस्टोपॅथॉलॉजी एक्झामिनेशन दिल्लीच्या लॅबमध्ये होईल. दिल्लीमध्ये एक टॉक्सिकॉलॉजी लॅबसुद्धा आहे, काही सॅम्पल तिथेसुद्धा आम्ही पाठवणार आहे. तिवारी सरांच्या लॅबमध्ये जे एन्व्हायरमेंटचे सॅम्पल घेतले आहे, पाणी किंवा जमीन किंवा माती किंवा काही धान्याचे सॅम्पल घेतले आहे, त्यांचं सगळे ॲनालिसिस भोपाळला होईल. खरं तर सर, ह्या परिसरात पर्टिक्युलर रिजनमध्ये अशा प्रकारच्या केसेस कधी ह्याच्या आधी बघितल्या होत्या आपण? याच्या आधी डॉक्टर गुप्ता जे डर्मॅटॉलॉजिस्ट आले होते एम्समध्ये आणि त्यांचा एक ग्रुप आहे, तर ते म्हणाले अशा प्रकारचा आउटब्रेक जिथे हेअर लॉस आहे पण काही सिस्टमिक इन्व्हॉल्वमेंट नाही, कुठली सिस्टम इन्व्हॉल्व झालेली नाही आहे, असे आउटब्रेक आतापर्यंत रिपोर्ट झालेले नाही आहे. त्यामुळे दिस अपियर्स टू बी, म्हणजे हे असं वाटतं की काहीतरी निराळं कारण असेल आणि ह्या सगळ्या टेस्टनंतर डेफिनेटली आम्ही काही कन्क्लुजनवर पोहोचू. सर, वातावरणातल्या बदलामुळे हे होऊ शकतं का? जसं म्हणजे प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे, वातावरणात बदल झाला आहे, तापमान वाढलेलं आहे पृथ्वीवरचं, असा काही परिणाम होऊ शकतो? नाही, मला क्लायमेट चेंजचा अँगल तर वाटत नाही, पण काहीतरी टॉक्सिक एजंटचा त्यात इन्व्हॉल्वमेंट असावं असं जास्त वाटतं. तर नक्कीच गेल्या 3 दिवसापासून ICMRच्या पथकाने या परिसरात अभ्यास केलेला आहे आणि त्यानुसार काहीतरी विषारी पदार्थाचा यांना विषबाधा झाल्याची शक्यताही त्यांनी वर्तवण्यात आलेली आहे. अनेक दिवस अभ्यास करून विविध प्रयोगशाळेत तपासण्या केल्यानंतर साधारणतः 1 महिन्यानंतर या केस गळतीच्या कारणांचा शोध लागू शकतो, असंही ICMRच्या पथकाचं म्हणणं आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केस गळतीच्या प्रकरणासाठी ICMRची टीम ही आलेली आहे. दिल्ली, भोपाळ, पुणे आणि चेन्नई अशा 4 ठिकाणाहून हे पथक या परिसरात केस गळतीच्या कारणांचा शोध घेत आहे. आपण जर का बघितलं तर गेल्या 3 दिवसापासून हे पथक या ठिकाणी या रुग्णांचा अभ्यास करत आहे. रुग्णांबद्दल सर्व काही सविस्तर माहिती जाणून घेत आहेत. ते कुठलं पाणी पित आहेत, ते कुठलं तेल वापरत आहेत, अशा प्रकारे या परिसरात प्रत्येक रुग्णाचा ह्या ठिकाणी अभ्यास केला जातोय आणि त्यानंतर खरं तर यांचे सॅम्पल्स विविध ठिकाणच्या प्रयोगशाळेत नेल्या जाणार आहे आणि ते तपासणी केल्यानंतर खरं तर कारण या ठिकाणी कळणार आहे. आपण जर बघितलं तर ICMR टीमचे जे काही सदस्य आहेत ते आपल्यासोबत आहेत, जे काही एपिडेमियोलॉजी दिल्ली ICMRचे आहेत. सर, क्या कहोगे, इस परिसर में आप आए हो, कुछ अभी तक जो हेयर फॉल हुआ है उसका कुछ पता लगा है? नहीं, अभी पता लगने के लिए बहुत जल्दी है कहने के लिए बात, बट अभी हमारा डिटेल हिस्ट्री एग्जामिनेशन चल रहा है. जो केसेस हैं और जो केसेस नहीं हैं उनका हम एग्जामिनेशन कर रहे हैं और आप देख सकते हैं कि यहाँ पे हम हिस्ट्री ले रहे हैं पेशेंट्स की, डिटेल हिस्ट्री, रहने की, खाने की, एक्सपोजर की. तो अभी कुछ उस बारे में कहना बहुत जल्दी होगा, बट हाँ अभी इनके साथ में सैंपल भी ले जा रहे हैं, तो एपिडेमियोलॉजिकल इन्वेस्टिगेशन और सैंपल की जांच करके ही हम कुछ कंक्लूजन पे पहुंच पाएंगे. अभी जस्ट दूसरा तीसरा दिन है तो थोड़ा बीते 3 दिनों से आप कुछ पेशेंट्स देखे, प्राइमरी क्लिनिकली क्या लगता है आपको? क्लिनिकली हाँ ये है कि इसमें बहुत सारे केसेस ऐसे हैं जिनके सच में हेयर लॉस हो रहा है उस तरीके से, बट बहुत सारे केसेस दूसरे ऐसे भी हैं जिसके अदर कारण भी हैं. बट हाँ असल में यहाँ पे केसेस हैं जिनके सच में ही खींचने से ऐसे हेयर लॉस हो रहा है. सर, एनवायरनमेंट के बारे में कुछ चेंजेस हुए, उस संदर्भ में कुछ इसका कयास लगा सकते हैं? नहीं, अभी अगेन वही सेम है, सैंपल लिए जा रहे हैं. अभी हमने हाथ खून के, नाखून के, पानी के, जमीन के, मिट्टी के
और बाकी सब चीज़ों के हमने सैंपल लिए हैं, तो जांच के लिए भेज रहे हैं। जांच आने के बाद ही कुछ कहना सही होगा, कयास लगाने का कोई सेंस नहीं बनता है इसके अंदर। तर नक्कीच या ठिकाणी जर का आपण बघितलं तर या अशा प्रकारे या परिसरातील जेवढे काही खेडेगाव आहेत त्या परिसरात हे ICMRचं पथक पोहोचलेलं आहे आणि अशा प्रकारे प्रत्येक रुग्णाचा अभ्यास करून ते यावर संशोधन करणार आहेत की या केस गळतीचं नेमकं कारण काय आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।